कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज बघूया सीतायनामध्ये काय होतं ते। तर माता सीता आणि प्रभू श्रीराम लक्ष्मणासवे अंगणात बसले होते। अंगणात आकाशात इतकं सुंदर टिपूर चांदणं होतं। खरं तर तिघही खूप शांत झाले होते, कारण कालच ती घटना घडून गेली होती त्यांच्या आयुष्यातली। एक भयानक घटना, सीतेवर झालेला हल्ला। आता काय होईल या काळजीत असतानाच सीतेला एक रूप आकाशातून असं हळूच खाली उतरताना दिसतं, आणि तेच रूप श्रीरामालाही दिसतं। ते रूप असतं नारायण आणि नारायणीचं। म्हणजे थोडक्यात त्यांना एक परिचय करून देणं किंवा तुमची शक्ती जाणं हे सांगणं असावं कदाचित। आणि म्हणून ते नारायण आणि नारायणी तत्व हळूच निसटून त्यांच्या जवळून निघून जातं। सीता आणि श्रीराम एकमेकांकडे बघतात, पण लक्ष्मणाला काही तसं ते दिसत नाही। आणि नंतर सीता माता आपल्या वडिलांची एक आठवण सांगतात। त्या म्हणतात, मी रावणाला बघितलंय, कारण माझ्या वडिलांकडे रावण आला होता। काय सीते, रावणाला बघितलंय? हो, जेव्हा रावण आमच्या घरी आला तेव्हा माझ्या वडिलांनी स्वतः मला बोलावून घेतलं होतं, आणि मला त्या सभेमध्ये बसायलाही सांगितलेलं होतं। हे मला अजूनही स्मरतं। तेव्हा मी लहान होती, पण एक एक गोष्ट मला आठवते। तेव्हा आईनं म्हटलंही होतं की सीता कशाला हवी तिथं। तेव्हा बाबा नुसतेच हसायचे, पण उत्तरं देणं टाळायचे। अगं सीते, तुला ठाऊक आहे ना, तू बाबांची शक्ती आहेस, बाबांच्या शक्तीचा स्रोत आहे, आणि म्हणूनच त्यांनी तुला बसवलं असावं। आणि मग ती एक एक गोष्ट सांगते की रावण म्हणाला होता, तुमच्याकडे जे महादेवाचं धनुष्य आहे ते मला हवंय। तेव्हा माझ्या वडिलांनी अतिशय सौम्यपणे त्याला नाकारलं। तेव्हा तो चिडला, रागवला, संतापला, आणि म्हणाला की कुठली गोष्ट जी मला हवी आहे ती जर मला मिळाली नाही तर त्याचं तुम्हाला उत्तर मी मागीन, आणि तुम्हाला ती गोष्ट द्यावीच लागेल। त्यांनी तुमचं खूप नुकसान होईल। पण माझे वडील शांतच राहिले। त्यांनी कुठेही काहीही म्हटलं नाही किंवा कुठेही चिडले नाही। ते एवढंच म्हणाले की रावणा, तुला जे हवं ते योग्य वेळ आली की त्या घटना तुझ्या आयुष्यात घडत जातील, काळजी करू नकोस। आणि त्यांनी निरोप घेतला। पण रावण चिडलेला, वैतागलेला, संतापलेला आणि क्रुद्ध झालेला जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला त्याची भीती वाटली नाही। उलट मला वाटलं की याला योग्य धडा द्यायलाच हवा, याला उत्तर द्यायलाच हवं। मी तर खूप लहान होते, पण त्या घटनेचा खोलवर माझ्यावर परिणाम झाला। ही सगळी कहाणी माता सीता श्रीरामाला सांगतात, आणि त्यावेळेला आपल्या वडिलांची जी आठवण मातेला झाली असते ती आठवण आणि वडिलांचं प्रेम हे मातेच्या चेहऱ्यावर दिसून येतं।
आणि त्याचबरोबर श्रीरामाची एक आश्वासक नजर, श्रीरामांचा सीतेवर असलेला विश्वास की अगं तुझे वडील तुझ्यावर किती प्रेम करत होते, तुम्ही दोघं किती कार्य करत होते विश्वासाठी, तुम्ही एक आदर्श पिता आणि मुलगी तू एक त्यांची मुलगी आहे, हे जे वाक्य श्रीरामाचं असतं त्याच्यामुळे माता सुद्धा थोडंसं हुरळून जातात. मातेलाही खूप बरं वाटतं की आपल्या पतीला आपली किती काळजी आहे, आपल्यावर त्यांचं किती प्रेम आहे. आणि नंतर त्यांना हे जाणवतं की त्यांना कोणीतरी हाका मारतात आहे. अर्थात रात्रीची वेळ असते, पण पहाटे आपल्याला जायला हवं, भेटायलाच हवं असं त्या ठरवतात. हाक मारणारी कोण असते तर त्यांची मुलगी गोदावरी. आणि मग त्या हाका आणखीन वाढलेल्या असतात आणि पहाटेच्या अगदी जी झुंजूमुंजूची वेळ असते त्याच वेळेला माता धावत गोदावरीच्या किनाऱ्यावर येतात. गोदावरी आवाज देतात. तोच गोदावरी आपल्या लाटांना घेऊन, तिला खूप आनंद होतो, फुलांची ओंजळ घेऊन सगळा काठ ती फुलांनी भरून टाकते की माता आली आहे, माझी माता आली आहे, माझी आई आली आहे. आणि ती लाटाच लाटा लाटाच लाटा मातेच्या अंगावरच्या तिला असं धावू घालतात, तिला स्पर्शून जातात. त्यांना खूप बरं वाटतं की मला मातेचा स्पर्श होतोय. हेच वर्णन आपण शंकर महाराजांच्या पोथीतही वाचलं होतं की शंकर महाराज जेव्हा नदीच्या किनाऱ्यावर उभे राहायचे तेव्हा नदीचा संगम सुद्धा, की त्या दोन्ही संगमांना वाटायचं की कोण आधी प्रभू शिवाचे पाय धरतात आहे. तर अशी चढाओढ त्या संगमावर व्हायची. तसंच वर्णन इथेही आहे की मातेला भेटायला गोदावरी अतिशय व्याकुळ असायची. आणि मग गोदावरी मातेशी संवाद साधते की माता आता ही वेळ आली आहे तुला आमचा सगळ्यांचा निरोप घेण्याची आणि रावणाला आव्हान देण्याची. तर त्याच्यावर ती म्हणते की रावणाला हे आव्हान द्यायलाच हवं आणि पृथ्वी मातेला आम्हाला तूच मुक्त करू शकते, आम्हाला तूच सोडवू शकते. तर हे माते तू आता खरोखर हा विचार कर. तर त्या दिवशी तिला अंतस्थ तिची प्रेरणा तिला सांगते की जनक बाबा सुद्धा तिला हेच सांगतात आहे की सीते आता ही परीक्षेची वेळ आलेली आहे आणि तुझ्यातल्या ज्या शक्ती आहेत, म्हणजे अंतस्थ शक्ती जी आहे ती तुला आता जागृत करायची आहे. ही अंतस्थ शक्ती केवळ माता सीतेमध्येच नाही तर माता सीता आपल्याला सगळ्यांना सांगतात आहे की ही शक्ती तुमच्या प्रत्येकाजवळ आहे, फक्त ती तुम्ही ओळखायला हवी आणि तिला ती जागृत करायला हवी. तिला ज्या दिवशी तुम्ही ओळखता की मी कोण आहे आणि मला कशासाठी मी जन्म घेतलाय, माझं नेमकं काय काम आहे, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव होते. हे एक संदेश इथे माता सीता आपल्याला देतात आहे. आणि तेव्हा माता म्हणतात की तुला आता जायलाच हवं, तुला या सगळ्या घटनांना तोंड द्यायलाच हवं आणि मी आता तुला पूर्णपणे संमती दिलेली आहे. तर हे माते तू असुरांच्या राज्यात त्यांच्या हृदयात प्रवेश कर. असं जेव्हा त्या सांगतात तेव्हा या राक्षसी सत्तेपासून आम्हाला तू मुक्त कर असं एक कळकळीची विनंती करतात. आणि नंतर माता सीता हळूहळू त्या नदीमध्ये, गोदावरी नदीमध्ये आत आत जायला लागतात. आता त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि अतिशय त्यांचं हृदय असं जे दुःखानं भरवून गेलेलं असतं म्हणतात ना, तसं असतं की त्यांना खूप अतीव दुःख असतं. आणि जेव्हा अतीव दुःख असतं तेव्हा तुम्ही थोडं पाणी जवळ करा. जेव्हा तुम्ही चिडलेल्या असता, रागवलेल्या असता तेव्हा सुद्धा हा एक प्रयोग करून बघा की पाणी तुमच्या डोक्यावरून घ्या. किंवा जे लहान मूल आपल्या घरात रागवलेलं आहे त्याला पटकन घेऊन जा बाथरूममध्ये आणि त्याच्या डोक्यात बादलीभर पाणी होता. दुसऱ्याच क्षणाला तुम्हाला दिसेल की ते मूल आता हसतं आहे किंवा त्याचा तो राग आहे तो कमी झालेला आहे. तर हा एक प्रयोग जरूर करून बघा. एक संदर्भ आला म्हणून सांगितलं. तर मातांचं जे दुःख असतं ते दुःख कमी करायला माता हळूहळू अतिशय आत 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 जातात आणि सगळ्या लाटा अंगावर घेतात, डोळे पुसतात, कारण आता त्यांना हाक येते ती प्रभू श्रीरामाची, सीते, एक आर्त हाक. आणि माता थोडीशी पाठ करतात कारण त्यांना त्यांचं दुःख दाखवायचं नसतं. पूर्ण आपले डोळे जे भरलेले असतात ते पाण्याच्या लाटेनं पुसून काढतात. एक पुन्हा खाली जाऊन एक म्हणतात ना आपण डीप घेतो तसं त्या डीप घेतात आणि सगळं दुःख ते दूर करतात. ते दुःख दूर केल्यानंतर त्या हळूहळू आता किनाऱ्याला येतात, श्रीरामाला नमस्कार करतात.
श्रीराम कुठे व्याकुळतेनं, चिंतेनं, काळजीनं, प्रेमानं त्यांच्याकडे बघत असतात. सीते, अगं अशी न सांगता का आलीस ग? मी किती व्याकुळ होतो, तू दिसली नाहीस की. मला ठाऊक आहे तुझ्या मनात काय सुरू आहे ते. कुठलाही प्रश्न न करता श्रीराम सीतेकडे बघत असतात, त्या प्रश्नांची उत्तरं मागायला. सीता मात्र हळूच बाहेर येते आणि म्हणते, हे श्रीरामा, मला क्षमा कर, मी तुला न सांगता आली. पण इथे आपली मुलगी आपल्याला बोलवत होती ना, आणि म्हणूनच तिच्या भेटीसाठी मी आले. तुम्ही कशाची काळजी करता? ही भीती दूर करा. कुठलीच भीती आपल्यात नाही, आणि भीती असण्याचं कारणच नाही. तुम्ही आहात, आपल्याला भ्यायची काय गरज आहे? फक्त जे लक्ष द्यायचं आहे ते आपल्याला आता आपल्या पृथ्वी मातेकडे लक्ष द्यायचं आहे. तिला मोकळं करायचं आहे. या सगळ्यांनाच एक मोकळा श्वास आता घ्यायचा आहे, त्याच्यासाठी धडपडायचं आहे. सीते, मला ठाऊक आहे तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे. पण अगं, तू तुझ्या शक्तीने, तू तुझ्या ऊर्जेनं या सगळ्या प्रसंगांवर मात करणारी आहेस, हेही मी जाणतोय. पण माझं काय ग? मी तुझ्यापासून कसा वेगळा असू शकेन, कसा वेगळा राहू शकेन? सांग ना. पुढे काय होणार आहे हे दोघांनाही ठाऊक आहे. आणि म्हणून श्रीरामाचं हे जे वाक्य आहे ते माते सीतेला एक आणखीन थोडंसं हृदयात कालवाकालव करणार आहे. तर माता सीता त्यांच्या ओठावर एक बोट ठेवतात आणि म्हणतात, हे श्रीरामा, तुम्हाला आणि मला कोणीच वेगळं करू शकत नाही, हे तुम्हीही जाणता आणि मीही जाणते. बघा आपल्या मुलीकडे, ती किती प्रसन्न आहे आपल्या भेटीनं, आणि तीही आपली वाट बघते. अशी शक्तीच या जगात नाही की श्रीरामाला सीतेपासून आणि सीताला श्रीरामापासून विलग करेल. त्या आत्मविश्वासानं त्यांची पावलं हळूहळू माता गोदावरीचा निरोप घेऊन दूर दूर जायला लागतात. बघू उद्याच्या भागात काय होतं ते. न वाचता न बोलता म्हणजे माता सीता कशा बोलावून घेतात हेच रोज कबूल करते मी आपल्याजवळ. कारण काल तर मी बाहेर होते, एका म्हणजे नंडेच्या मुलाच्या घरी लग्न होतं. इतकं स्पाईन दुखत होतं की वाटलं आज तर मी बसूही शकणार नाही आणि तुमच्याशी बोलूही शकणार नाही. पण इथे या खोलीत जशी येते तसं आपोआप मला जाणवतं प्रचंड ऊर्जा माझ्यात निर्माण झालेली आहे. या खोलीत कुठली जादू आहे माहिती नाही. तुम्ही जरूर या आणि या छोट्याशा घराला भेट द्या. रोहिणीताई येऊन गेल्यात. आणि आज खरंच सांगते, कुठलंच काम करू शकत नव्हते, पण तुमच्याशी जो संवाद आहे तो माता सीता साधून घेतात आणि सगळं काही मी त्यांच्या चरणावर ठेवते. मी कुठेच नसते. मास्टर्स जे घेतात करतात ते त्या घेतात आहे. अतिशय नम्रपणानं कबूल करते आणि आपल्याला सगळ्यांना आपल्यात असलेल्या श्रीरामाला आणि सीतामातेला दंडवत प्रणाम करते आणि या ध्यानाला बसावं असा आग्रह करते, विनंती करते. मास्टर्स एकदम शांत व्हा. आपले सगळ्यांनी आपले व्हिडिओ सुरू केले तर किती छान तुमचे सुंदर सुंदर चेहरे मला दिसतील. अन्यथा श्वासात पूर्ण पोट फुलवून घ्या आणि श्वास बाहेर. या तत्वाशी एकरूप व्हा. एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर्स. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात येते. एकदम शांत. आवाहन करते,
सूर्यनारायण भगवंताला आणि गुरुतत्वाला, माता सीता, प्रभू श्रीरामाला, आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम, गुरुतत्वाला दंडवत प्रणाम, पूर्णपणे शरणागती माता आणि श्रीरामाच्या चरणी, एकदम शांत. आपल्यामध्ये प्रवेश करते आहे आणि एक दीर्घ श्वास बाहेर. जे काही दुखणं आहे, जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर. मास्टर्स, स्वतःला आधी स्वतःचा चेहरा बघून घ्या. आपल्या मनाने आपण कसे बसले आहात, आपले पायाचे अंगठे, पाय, टाचा या क्षणी संपूर्ण ऊर्जा आपल्याला भूमीतून मिळते आहे. ती वर ओढा मास्टर्स, पावलामधून, आणि हळूहळू आपली पावलं नीट बघून घ्या मनाने. जो सूर्यनारायणाचा प्रकाश आहे तोही आपल्या देहभर फिरतोय. तोही वरून खाली आलेला आहे आणि पृथ्वी मातेकडून मिळालेली ऊर्जा आणि हा प्रकाश आपल्या पावलामध्ये मूलाधार चक्रापर्यंत महसूस करा मास्टर्स. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा आपल्या मूलाधारात ही ऊर्जा आता हळूहळू वर वर जाते. पण या क्षणी आपले सगळे पाय, पावलं, मूलाधारापर्यंतचा भाग शांत झालाय. फील करा मास्टर्स. दुसरा श्वास घ्या मणिपूर चक्रापर्यंत. आपण मर्कबा पिरामिडच्या ऊर्जेशी एकरूप झालेले आहात. स्वाधिष्ठान,
मणिपूर आणि हृदय एकदम शांत. तिसरा पुन्हा श्वास घ्या मणिपूर चक्रापर्यंत. या क्षणी आपण गुरुतत्वाशी एकरूप झालेला आहात. आपले खांदे, हात, हाताचे ढोपर बघा, तळहातापर्यंत जा आणि बोट जी आहेत त्या बोटातून सगळ्या दिशांमधील ऊर्जा आपल्याला आत घेता येते. याद घ्या मास्टर्स. फील करा की तुमच्या बोटाच्या टोकातून ही सगळी ऊर्जा आत येते. या क्षणी प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात आहे. ही ऊर्जा खांद्यात, मानेत, आपल्या डोक्यात, लेफ्ट अँड राईट ब्रेन मध्ये महसूस करा. आपल्या ब्रेनला सांगा मास्टर्स, मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे. सुख, संपत्ती, समाधान, समृद्धता, सुरक्षितता हे सगळं मला मिळतंय. लेफ्ट अँड राईट ब्रेनला सांगून डोक्याच्या मागच्या भागातून आपल्या मानेच्या तिथून आपल्याला स्पाइन मध्ये प्रवेश करायचंय. पृथ्वीची ऊर्जा, पृथ्वी मातेची ऊर्जा, दाही दिशांमधून आलेली ऊर्जा आणि ब्रह्मांडातील ऊर्जा, सूर्यनारायणाची ऊर्जा आणि प्रकाश आपण आपल्या स्पाइन मधून फील करा मास्टर्स. प्रचंड ऊर्जा आहे. मानेच्या भागातून आत नेतो आहोत. मानेच्या भागात महसूस करा ही ऊर्जा गोलाकार फिरते. ज्यांना ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे मानेचे विकार आहेत त्यांना त्यांना आज पूर्ण रिलीफ मिळतोय. फील करा मास्टर्स. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी बघा
ही ऊर्जा कशी प्रत्येक पेशीमध्ये पोचते, आतून बाहेरून. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मास्टर्स, आपले विशुद्ध चक्र आपोआप स्वच्छ होते. इथे प्रचंड स्पंदनं निर्माण झालेली आहेत. मानेचे सगळे विकार, वाणीचे विकार, आज त्याची शुद्धता होते. मास्टर्स, प्रचंड वेगाने व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात आहेत. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. स्पंदनांना बघा, महसूस करा. आणि दोन्ही खांद्याच्या मध्यभागी या. आता इथून प्रोसेस सुरू होते. मास्टर्स, प्रचंड ऊर्जा खालून आणि वरून आपल्या स्पाईनवर एक एक परत स्वच्छ करते. संपूर्ण लक्ष मधल्या भागाकडे. एक एक परत आपली स्वच्छ होते. आणि हा प्रकाश हळूहळू आतून आणि बाहेरून आपल्या पाठीला मिळतो आहे. आपल्या डोक्यावर सूर्यदेव आहे आणि सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा आपल्या पाठीमधून प्रवाहित होते. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. फील करा मास्टर्स, व्हायब्रेशन्स खूप वाढले. क्लिनिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे. धियो यो नः
प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. एकदम रिलीफ मिळतोय वरच्या सगळ्या भागाला. आता डाव्या भागावर लक्ष द्या, वरच्या डाव्या भागावर. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. उजव्या भागावर धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. पाठीच्या मधल्या भागात काहींची पाठ गरम झालेली आहे. यावेळेला सूर्यदेवाच्या ऊर्जेने संपूर्ण ऊर्जा पाठीच्या मधल्या भागात घेऊन जा. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मधला भाग व्हायब्रेशन्स न बघा, स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. डावीकडच्या मधल्या भागाच्या पाठीवर बघा, व्हायब्रेशन सुरू झालेले आहेत आणि ऊर्जा खाली उतरते. तोही भाग आपला मोकळा होतोय. पाठीचा मधला भाग धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. सबंध भाग हळूहळू एक एक परत तिथली मोकळी झाली आहे. सगळ्या नसा मोकळ्या झाल्या आहेत. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम मोकळं मोकळं झालंय सगळा भाग जो धरला होता. आता उजव्या भागाचा भाग, त्याच्यावर लक्ष द्या. मधला भाग, उजवी पाठ चा भाग. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. सगळा उजवा जो पाठीचा भाग होता तो एकदम रिलॅक्स झालाय. फील करा मास्टर्स, सगळ्या नसा तिथल्या शांत झाले, एकदम शांत शांत शांत. अर्धी पाठ आपली पूर्णपणे शांत झाली. आता कमरेचा खालचा भाग, सगळं लक्ष तिथे कमरेच्या खालच्या भागात. मूलाधारापर्यंत ऊर्जा पाठवायची आहे. ऊर्जा
खाली प्रवाहित होते. यो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. यो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. एकूण एक परत शांत शांत शांत. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. अजून शांत मास्टर्स. ढिलं सोडा शरीर, कंबर. तिथे संपूर्ण ऊर्जा खालपर्यंत पोचू द्या. मधल्या कमरेच्या भागात एकूण एक नस तुमची शांत होते. शांत, एकदम शांत. स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. एकदम शांत, एकदम शांत. ज्या गुंतल्या होत्या, ज्या दुखत होत्या, त्या या क्षणी डावीकडचा भाग बघा मास्टर्स. कमरेचा डावीकडचा भाग. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. एकूण एक परत सुटते आपली. एकूण एक पेशी, इथले स्नायू एकदम शांत, एकदम शांत. फील करा मास्टर्स. एकदम शांत. आता उजव्या भागाला बघा. पाठीचा, कमरेचा अगदी खालचा भाग. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मास्टर्स, सगळं लक्ष आपल्या उजव्या भागातल्या कमरेच्या खालच्या भागात. जिथे दुखत होतं ते आपोआप फील होतंय. सगळ्या पेशी हळूवारपणे मोकळ्या झाल्या. ही ऊर्जा खालून आणि वरून प्रवाहित होते आहे. फील करा मास्टर्स. आपली कंबर एकदम शांत, एकदम शांत. अजून शांत, अजून शांत मास्टर्स. मास्टर्स,
एकटे शांत. ज्यांना आपण आवाहन केलं होतं
हे संपूर्ण गुरुतत्व, सूर्यनारायण भगवान, माता सीता, प्रभू श्रीराम, महादेव आणि महादेवी सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. मास्टर्स, खूप डीप प्रोसेस झालेली आहे आणि खूप खालवर तुम्हाला अनुभव येतो आहे की खूप डीप अगदी स्पाईनमध्ये ती रुजल्या गेली आहे. या क्षणांना आपण धन्यवाद देऊया. चेतने तिकडे या मास्टर्स. एका मातेचा डावा पाय खूप सणक आली आहे त्याच्यात. तिनं हळूच तो पाय लांब करावा. वरपासून खालपर्यंत अशी सणक आली आहे. आपले दोन्ही हात सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. कसं वाटलं? डावा पायात कोणाची सणक आली होती? वरपासून खालपर्यंत पायात खूप सणक होती. हा बोला. प्रोसेस खूप छान झाली. या प्रोसेसची मला खूप गरज होती. आपण कसं ओळखत माहित नाही. प्रणाम करते. धन्यवाद. आणि आपण जो प्रभावी उपाय सांगितला तो सर्वांसाठी इतका प्रभावी आहे. आपल्या सेशन मधील सगळ्या भगिनी, माता भगिनी त्या बोलू लागतील तर आपल्या युट्यूब मध्ये पण त्या लिहितील, त्याची मला खात्री झाली. अनुभव मास्टर सगळ्या सख्यांनो आणि दूरवर हे जे सीतायन सुरू आहे अत्यंत सुंदर. हे जे काही नेमके वाक्यच आम्हाला माहित होते, काही माहित नव्हतं, ते सर्व दूर जगभर सगळ्यांना याचा लाभ होईल. असंख्य लोकांना ते सर्वजण लिहितील त्याची मला खात्री झाली. ताई खूप खूप धन्यवाद. ताई आभार. खूप खूप धन्यवाद. प्रणाम. तिला आत्या बोला. एक मिनिट. हा आवाज येते? येतोय. माझी आज पाठ ना एवढी गरम झाली होती, वरती फॅन चालू आहे आणि घामाघूम झाले होते. पूर्ण ऊर्जा भरपूर होती आणि नंतर वाद्य चालू झालं ना तर आस्ते आस्ते कमी झाली आणि शांत झालं एकदम. हे मला इतकं ना पहिल्यांदाच खूप जाणवलं, पण म्हणजे प्रत्यक्ष असं जाणवलं. असं एकदम शांत झालं आणि गरम म्हणजे इतकं झालं होतं पाठ, बापरे घामाघूम झाले होते मी. म्हणलं असं काय झालं, फॅन चालू आहे. पण मग तुम्ही सांगितलात ना खूप येणार गरम होईल म्हणून, मला लक्षात त्याच्याचमुळे झाले गरम. खूप छान होता ताई, खूप धन्यवाद. खूप मस्त. आणखी कोणाला बोलायचंय? हा बोला सरिता. आत्मवंदन देतो ताई. आजचं ध्यान खूप छान झालं आणि सगळीकडे जशा जशा सूचना देत होतात तसं तसं खूप जाणवत होते हे झालेलं आणि मोकळी झाल्यासारखी वाटते पाठ एकदम. धन्यवाद. कसे आपल्याला किती ज्ञान आहे त्याचं कौतुक वाटतं. नमस्कार अनघाताई आणि ऋताताईंना. शोभाताई. आत्मवंदन ताई. दोघींना पण कोटी कोटी प्रणाम. मला तर पाठीमध्ये चमक निघालेली होती आणि असं बसताना उठताना पण खूप त्रास होत होता. तर ह्या प्रोसिजरने खूप छान वाटलं आणि असं जाणवत होतं प्रेशर आलेलं पाठीवर वगैरे. असं खूप छान. आणि माहिती तर खूपच अद्भुत. खूप छान ताई. खूपच एवढी माहिती खरंच पहिल्यांदा मिळाली आहे. म्हणजे अनुपमा ताई सांगतात त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. धन्यवाद ताई. कोटी कोटी प्रणाम. हा आवाज येतोय ना माझा? येते येते. हा नमस्कार ताई. आज पाठीवर आणि स्पाईनवर खूप छान प्रोसेस झाली. माकड हाडात दुखत होतं
तिकडेही ऊर्जा मिळाली आणि पूर्ण पाठभर तुम्ही जो जो पोर्शन सांगितलात त्या त्या पोर्शनला बरोबर पिवळी ऊर्जा खूप मिळत होती आणि त्याच्यामुळे बरं वाटतंय. खूप छान. धन्यवाद. अनुराधाताई. नमस्कार ताई. आता या सगळ्यांचं जेव्हा मी ऐकते तेव्हा मला असं वाटतं की अरे हे मी ऐकलंच नाहीये. म्हणजे मी बऱ्याच डीप ध्यानात गेले होते. मला काहीच हे ऐकल्यासारखं आठवत नाहीये. आणि आजच्या ध्यानामध्ये म्हणजे मला जाणवलं, आज बरेच दिवसांनी मला खूप डीप ध्यान, अगदी गाढ हे झालं होतं. आणि पांढरे सफेद असे ना दगड, गोटे नाहीत पण वेगवेगळ्या आकाराचे दगड दिसत होते. छोटे छोटे, मोठे नव्हते, लहान लहान होते. धन्यवाद ताई. ध्यान तर खूप छान झालं. पण शेवटी शेवटी उजवा पाय खूप बधीर होऊन गेला होता माझा. खूप मुंग्या आल्या होत्या उजव्या पायाला, अगदी पावलापर्यंत. नंतर आपण ध्यान सोडलं तर असं हलतच नव्हता पाय. बरोबर आहे. धन्यवाद. आजचं ध्यान जे होतं ना मास्टर्स, ते आपल्याकडे आधी घेतलेलं होतं स्पाईनवर. त्याची रेकॉर्ड मी आता अंदर की बात सांगते, त्याची रेकॉर्ड लावली कारण मलाही गरज होती आजच्या स्पाईनची. स्पाईन माझाही दुखत होता, त्याच्यामुळे तो थोडा व्हिडिओ लावला. मीही तुमच्याबरोबर ध्यानात होते आणि नंतर मग ते जे वाद्य आहे ते सगळ्यांसाठी मी पुन्हा एक वेगळं लावलं. असो, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीराम. भेटूया उद्या. थँक्यू व्हेरी मच.